ची रक्कम पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर आजचं हे जे आंदोलन आहे ते पाचोरा भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी हे आजचं धरणे आंदोलन आहे। बांधवांनो, मागच्या काळामध्ये 40 तालुके जाहीर केले दुष्काळग्रस्त म्हणून, नंतर 3 तालुके जाहीर केले, पण दुर्दैव असं आहे की याच्यात पाचोरा आणि भडगाव तालुका कंप्लीट वगळून दिला। जे की परिस्थिती पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये अशी आहे की मागच्या काळामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे जून महिन्यात आणि जुलै महिन्यामध्ये पाऊस अजिबात पडला नाही। ऑगस्ट मध्ये सुद्धा ऑगस्ट महिना देखील कोरडा गेला। अशा दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये कापूस जे पीक होतं शेतकऱ्याचं, ते पीक संपूर्ण खराब झालं, त्याची वाढ खुंटली, त्यानंतर त्याच्यावर लाल्या रोग आला। सोयाबीनचं देखील तसंच झालं, येलो मोझाईक म्हणून रोग आला। उत्पन्न अतिशय कमी झालं, 50% उत्पन्न कमी झालं। अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करायचं काय? ज्वारी बाजरी असेल, सोयाबीन असेल, मूग असेल, हे सगळ्यांचं उत्पन्न अतिशय कमी झालं शेतकऱ्याचं। आणि अशा परिस्थितीमध्ये पाचोरा भडगाव हा सोडून दिला, हे फार दुर्दैव म्हणायला पाहिजे। आणि या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे गुरांसाठी जे काही आपल्याला चारा लागतो, तो चारा देखील टंचाई इतक्या मोठ्या प्रमाणात आहे। आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत की चारा छावणी पाचोऱ्यात भडगाव तालुक्यामध्ये चारा छावणी झाली पाहिजे, ही सुद्धा आमची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। त्यानंतर 21-22 मध्ये जी काही पीक विमा होता, त्याची जी काही रक्कम मिळणार होती भरपाईची, ती रक्कम जर का या दिवाळीच्या अगोदर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडली तर निदान थोडाफार प्रमाणात आमच्या शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता येईल। आता परिस्थिती अशी आहे की पीक हातात आलेलं नाही, सगळ्या रोगराईमुळे खराब झालेला आहे। मागच्या वर्षी देखील पिकाला भाव मिळाला नाही, आता ह्या वर्षीचं माहित नाही काय भाव मिळतो। अशा सगळ्या चारी बाजूंनी शेतकरी अडचणीत आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये निदान पीक विम्याचे पैसे जर का दिवाळीच्या अगोदर मिळाले शेतकऱ्याला, तर निदान तो थोड्याफार प्रमाणामध्ये दिवाळी साजरा करू शकेल। त्यानंतर एक कृषी सेवा केंद्राचा प्रश्न होता। कृषी सेवा केंद्र, आता राज्य शासनाने जो काही नवीन नियम लावला, त्या नियमामध्ये सुद्धा कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाते। हा अतिशय चुकीचा प्रश्न आहे। जर का कंपनीची चूक असेल तर कंपनीलाच सजा झाली पाहिजे, परंतु इथे चोर सोडून संन्यासाला फाशी असा जो काही प्रकार चाललेला आहे, तो अतिशय घाणेरडा प्रकार आहे। त्याच्यामुळे अशा एक ना अनेक आमच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी आम्ही आज इथे आंदोलनासाठी बसलेलो आहे। जे काही समजा विद्यार्थ्यांचा कडून जी काही जास्तीची फी घेतली जाते, त्या फीचा पण विषय असेल, असे बरेच विषयांसाठी आम्ही आजचे हे धरणे आंदोलन घेतलेलं आहे। धन्यवाद। आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा आणि भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे, यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। बाकीच्या मागण्यांसंदर्भात या ठिकाणी सगळ्यांनी उल्लेख केला, परंतु एका मागणीच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख राहून गेला आहे, ती म्हणजे विजेच्या संदर्भात। आज आपण बघतोय पाचोरा तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न अत्यंत ज्वलंत असा झाला आहे। सद्यस्थितीमध्ये काही धरणांमध्ये थोडाफार पाण्याचा साठा आहे आणि शेतकरी कसं तरी करून आपलं कापसाचं पीक वाचवण्याचा प्रयत्न करतोय। शासनाने सांगितलंय की आम्ही दिवसा सलग 8 तास वीज देऊ। आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब स्वतः ऊर्जा मंत्री आहेत, त्यांनी फार दिवसापूर्वी ही घोषणा केलेली आहे, परंतु आज तागायत शेतकऱ्यांना दिवसा सलग वीज पुरवठा मिळालेला नाही। म्हणाला त्यांचे 8 तास आहेत, परंतु आमच्या पिंपळगाव विभागाचा जर विचार केला तर आम्हाला या 2 महिन्यापासून फक्त 4 तास वीज मिळते, परंतु त्या 4 तासामध्ये सुद्धा 8 ते 10 वेळा लाईन जाते। म्हणजे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत किंवा पिकापर्यंत
जोपर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांची लाईन ट्रिप होते आणि त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होतो. सरकार म्हणतंय की आम्ही कोणत्याही शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन आम्ही कट करणार नाही, परंतु आता आपण बघा प्रत्येक शेतकऱ्याला मोबाईलवरती एक संदेश येतो की तुमच्याकडे अमुक अमुक एवढ्या ग्राहक नंबर करता एवढी एवढी थकबाकी आहे आणि तुमचं कनेक्शन अमुक अमुक तारखेला डिस्कनेक्ट करण्यात येईल. म्हणजे एक प्रकारे ते डिस्कनेक्ट करताय कागदोपत्री, जरी प्रत्यक्षात ते करत नसले तरी कागदोपत्री ते आपले कनेक्शन डिस्कनेक्ट करतायत. या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती राहील की मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडे प्रचंड प्रमाणात थकबाकी आहेत. सलग 5-6 वर्षापासून दुष्काळ पडतोय, त्याच्यामुळे शेतकरी इच्छा असून सुद्धा आपला लाईट बिल भरू शकलेला नाही आणि त्याच्यामुळे थकबाकीची रक्कम जवळजवळ 25 ते 30 हजार कोटीच्या घरामध्ये आहे. मध्यंतरी ते विरोधी पक्षामध्ये असताना त्यांनी जाहीर केलं होतं की बाबा मी मध्य प्रदेश सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी विजेच्या संदर्भात शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयाची सवलत दिली आहे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं वीज बिल शासनाने भरलेलं आहे. तर आता फडणवीस साहेबांना एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ते सरकारमध्ये आहे, उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्या शब्दाला मान आहे. तर त्यांनी आम्हा शेतकऱ्यांकडे जी काही थकबाकीची रक्कम आहे 25-30 हजार कोटीची ती संपूर्ण माफ करावी. कोणताही शेतकरी त्याची जरी इच्छा असली तरी अशा प्रकारचं मागच्या थकबाकीचं बिल भरू शकणार नाही. मोठ्या मुश्किलने शेतकरी 3,000, 4,000, 5,000 रुपये चालू वीज बिल भरतात आणि त्यांचं मोटारीचा जो विद्युत पुरवठा आहे तो सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे माझी त्यांना पुनश्च विनंती राहील की आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने आमची ही प्रमुख मागणी आहे की मागचं जी काही थकबाकी आहे ती संपूर्णपणे माफ करावी. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी मागील त्याला सौर योजनेअंतर्गत म्हणजे कुसुम योजनेअंतर्गत सौर कनेक्शन देण्याचं मान्य केलं होतं. आज फॉर्म भरून जवळजवळ 2-2.5 महिने होऊन गेले, परंतु शासनाकडनं कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे तो विषय जर मार्गी लागला तर शेतकरी तुमच्याकडे वीजची सुद्धा मागणी करणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. जवळजवळ 70 ते 80% लोकांनी या योजनेमध्ये फॉर्म भरले आणि ते सरकारच्या मेसेजची वाट पाहतायत की केव्हा आपलं कनेक्शन मंजूर होतं आणि आपण ती 5%, 10% जी काही रक्कम असेल कॅटेगरीनुसार ती आपण भरून सौर ऊर्जेच्या अंतर्गत आपला पाणी पुरवठा सुरू करू. त्याच्यामुळे माझी ती पण विनंती राहील की या कुसुम सौर योजनेअंतर्गत तिची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना त्याचा लवकर लाभ मिळवून द्यावा. या ठिकाणी पुनश्च शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की खरीप हंगाम आमचा आजचा गेलाय, रब्बी जर वाचवायचा असेल तर आम्हाला सलग 8 तास वीज पुरवठा द्यावा, अशी या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.